अ, नमस्कार. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? अ, मला जर कमेंट बॉक्समध्ये कोणी जर रिप्लाय केला की आवाज येत आहे, तर वी कॅन कंटिन्यू. ओके, थँक यू. नमस्कार. मी डॉक्टर गोपाल रामदासजी गोवणे. मी नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट इथे सिनियर सायंटिस्टच्या पदावर कार्य करतो. आणि आज मला IDFA च्या वतीने एक संधी मिळाली आहे. अ, आणि त्यांनी मला एक छोटीशी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे की एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, अनुवांशिक सुधार या विषयावर आपलं मत मांडण्याचं. माझं मागच्या 13 वर्षातलं काम याच अनुवांशिकी आणि प्रजनन विज्ञान या अ, विषयावर आहे. तर माझं या विषयावर चर्चासत्र सुरू करण्याच्या अगोदर मी अ, धन्यवाद करू इच्छितो डॉक्टर दिनेश भोसले सर, डॉक्टर शैलेश मदने सर, डॉक्टर सचिन रहाणे सर, कारण यांच्याच गायडन्स खाली हा उपक्रम एवढ्या चांगल्या तऱ्हेनं राबवला जात आहे. सोबतच अहोरात्र जे कार्यकर्ते आहेत, त्यात काम करणारे, जसे श्री रवी नवले, श्री नितीन सदाशिव, श्री गायकवाड साहेब, हरीश एळे साहेब आणि आपण सर्व. तर सगळ्यांना धन्यवाद आणि आपण या महत्त्वाच्या विषयाला आता सुरुवात करूया. तर विषय असा आहे की अनुवांशिक सुधार योजनेतील अ, आव्हाने आणि काय संधी आहेत आपल्याला. तर असं बघा की भारत देश हा फार मोठा देश आहे. आपल्या भारताची हिस्ट्री, जिओग्राफी सगळं काही मोठं आहे. सोबतच आपल्या भारताचं काय मोठं असेल तर आपल्या भारताची जनसंख्या. जनसंख्या आपली एवढ्या स्पीडने समोर जात आहे की आज आपण 135 करोडच्या उंबरठ्यात येऊन पोहोचलो. आणि कितीही जोराचा ब्रेक जर आज आपण लावला, आपल्या सरकारने जर आज इव्हन वन चाइल्ड पॉलिसी जरी काढली, तरी सुद्धा ही जी ट्रेन आहे जेवढ्या स्पीडनं निघाली आहे समोर, ती थांबायला आपल्याला आणखी 10-15 वर्ष लागतील. म्हणजे 135 करोडचे 135 करोड राहायला सुद्धा आपण अजून काही 10-15 वर्ष आपल्याला इथून काही सुटका नाही. भारतामध्ये जवळपास 29% लोक हे व्हेजिटेरियन आहेत. आणि या व्यतिरिक्त जर आपण जर रेशो बघितला की आपल्याला प्रोटीन रिक्वायरमेंट किती, आपल्याला प्रत्येकाला दूध किती मिळतं वगैरे वगैरे, जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला कळेल की इन्स्पाइट ऑफ हॅव्हिंग की आपल्याला जवळपास स्टॅटिस्टिक्स सांगतं की प्रत्येकाला 300 ग्राम दूध रोज मिळतं, परंतु असं होत नाही. कुठं कमी कुठं जास्त असतं. दुधाची रिक्वायरमेंट फार इम्पॉर्टंट आहे. खेळाडूंपासून असो की लहान मुलांपासून असो, दूध हे फार महत्वाचा घटक आहे आपल्या शैलीतला, आपल्या म्हणजे आहारामधला. आणि हा इतका महत्वाचा घटक जर कोणी तयार करत असेल तर तो घटक कोण तयार करतो? दूध उत्पादक. ठीक आहे. तुमच्या आमच्यासारखे लोक या दूध उत्पादन क्षेत्रामध्ये आहेत आणि शेतकरी याच्यासाठी अहोरात्र मेहनत करतो. आणि मेहनत करताना त्याच्यावर तो भरपूर पैसा पण खर्च करतो. आता जेव्हा असं सगळं होतं तेव्हा आपल्याला हा विचार येतो की हे सगळं होत आहे, मग आपण मागे कुठे? मागे असं आहे की आपल्या भारताची जी टोटल दूध उत्पादन करण्याची क्षमता आहे ती खूप जास्त आहे. आज आपण नंबर 1 वर आहे. नंबर 1 वर असताना आज आपण बघतो की जवळपास 188 मिलियन टन दूध आपण तयार करतो. मात्र हे 188 मिलियन टन दूध तयार करायला जवळपास दुधाळ जनावर आपले, म्हणजे अडल्ट फिमेल जर बघितले, गाय आणि म्हैस, 130 मिलियन कॅटल आणि बफेलो याच्यासाठी दूध देतात. आणि जेव्हा हे असं देतात तेव्हा आपण बघतो की एक गाय जर क्रॉसब्रेड गाय असेल तर ती जवळपास सरासरी 7.5 किलो, जर देशी गाय असेल तर सरासरी 3-3.5 किलो, आणि म्हैस असेल तर जवळपास सरासरी 5.5 किलो एवढंच दूध देते. आता एवढंच दूध देते तर आपण ह्या इंटरनॅशनल ॲव्हरेजच्या आसपास तरी फिरतो का? नाही, कुठेच नाही. आता हे असं झाल्यामुळे काय होतं की आपण जर सर्वे करून बघितला, आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे की काही शेतकऱ्यांजवळ गायी असतात 10 लिटर दूध देणार आहे, काही शेतकऱ्यांजवळ गायी असतात 20 लिटर दूध देणार आहे, काहींजवळ गायी असतात 2 लिटर पासून 5 लिटर देणार आहे, काही जवळ 30-40 लिटरच्या देणार आहे. आणि तुमच्याकडे जमीन तेवढीच आहे, आणखी जमीन छोटी छोटी होत जाणार, कारण शेती आहे, कारण इंडस्ट्री आहे, भरपूर गोष्टी आहेत, पॉप्युलेशन एक्सप्लोजन होत आहे. शेती तेवढीच, आणखी कमी होणार, जनावरं तेवढेच, आणि आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची. आता प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर दोन प्रकार असतात.
एक आहे की न्यूट्रिशन. न्यूट्रिशन खूप फार इम्पॉर्टंट आहे. न्यूट्रिशन, हेल्थ, मॅनेजमेंट, त्याला वॉटरिंग वगैरे, फिडिंग वगैरे व्यवस्थित आहे की नाही. आता हे सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स देऊन तुम्ही दूध वाढवू शकता, मात्र ते वाढवण्याची एक क्षमता असते. जर आतमध्येच नाही, जर ओऱ्यातच नाही तर पोरात कुठे येणार? ठीक आहे. आतमध्येच नाही माझ्या, तर मी किती देणार? तर माझी ॲबिलिटी 4 किलोची आहे, मला चांगलं खाऊ पिऊ घालाल तर 6 किलो होईल, आणखी किती होणार? हा एक झाला मॅनेजमेंटल फॅक्टर टू इम्प्रूव्ह मिल्क यील्ड. दुसरा फॅक्टर जो फार महत्वाचा असतो तो आहे जेनेटिक फॅक्टर. तो जेनेटिक फॅक्टर इतका महत्वाचा फॅक्टर आहे, तो जेनेटिक फॅक्टर इतका महत्वाचा फॅक्टर आहे की तो एक मात्र असा फॅक्टर आहे जो आपल्यामध्ये परमनंट चेंज आणून देऊ शकतो. परमनंट चेंज म्हणजे कसा? परमनंट चेंज म्हणजे असा की जर माझ्याकडे एखादा गायींचा कळप आहे जो 10 किलोचा ॲव्हरेज मला दूध देतो, तर त्यामध्ये जर मी जनुकीय संरचनेमध्ये काहीतरी बदल केला, काहीतरी ब्रीडिंग पॉलिसीमध्ये जर मी चेंज केला, तर मी त्या 10 किलो दूध देणाऱ्या गायींना 15 किलो किंवा 20 किलोवर नेऊन ठेवू शकतो, प्रोव्हायडेड मला त्याच्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील, प्रोव्हायडेड मला इन्स्टंट रिझल्ट मिळणार नाही. मला ते रिझल्ट मिळायला एक जनरेशन, 2 जनरेशन, तिसरी जनरेशन पर्यंत वाट पाहावं लागेल. ठीक आहे. हे इन्स्टंट काहीच होत नाही. मात्र अनुवंशिकीय सुधार प्रकल्पामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की एकदा झालेला चेंज, पॉझिटिव्ह चेंज, एकदा झालेला पॉझिटिव्ह चेंज हा पुन्हा मागे येत नाही. काही झालं तरी मागे येणार नाही. हा, आता तुम्ही त्याला खाऊच नाही घातलं तर गोष्ट वेगळी. आता भारताच्या क्रॉस ब्रीडिंग एक्सपेरिमेंट म्हणायला हरकत नाही, मेगा एक्सपेरिमेंट म्हणायला हरकत नाही. आपण बघतो की खूप वर्षापासून आपल्याकडे खूप नवीन नवीन छान छान प्रकल्प सुरू होते. मात्र त्यामध्ये आपण पाहिजे तेवढं आपल्याला यश मिळालं नाही. त्याचं कारण हेच होतं की जी सोबत एक मोठी जी संरचना लागते जेनेटिक्सच्या व्यतिरिक्त, तुम्हाला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं, खाण्यापिण्याची सोय पाहिजे, न्यूट्रिशन खूप चांगल्या प्रतीचं पाहिजे. पुन्हा टेम्परेट एरियातली गाय तुम्ही डायरेक्ट इथं आणली, ज्या देशामध्ये मायनस पासून मायनस त्या टेम्परेचरमध्ये राहणारी गाय तुम्ही एकदम आणून जर राजस्थानच्या वाळवंटामध्ये ठेवली तर ती अडॅप्ट कशी होणार वगैरे वगैरे भरपूर प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळं आपण पाहिजे तेवढं आपल्याला सक्सेस मिळालं नाही, बट स्टील, परंतु तरीही आपण एक सिग्निफिकंट स्टेप पुढे घेतली आणि आज क्रॉसब्रीड्स भारताच्या 55% दूध उत्पादनामध्ये एक महत्वाचा हिस्सा देतात. म्हणजे वाघाचा आहे, सिंहाचा हिस्सा आहे. ठीक आहे. तर एवढं सगळं हे करू शकतं, तर याच्यासाठी एकच महत्वाचा घटक होता आणि तो म्हणजे अनुवांशिक सुधार. ठीक आहे. आता अनुवांशिक सुधार आपण गायी, म्हशी सगळ्यांमध्ये करू शकतो. ठीक आहे. गायींमध्ये सुद्धा देशी गायी, क्रॉसब्रीड्स गायी सगळ्यांमध्ये आपण करू शकतो. परंतु आपला हा आजचा जो टॉक आहे तो आपण रिस्ट्रिक्ट ठेवूया क्रॉसब्रीड्स गायीबद्दल, कारण आपल्यामधले मॅक्झिमम लोक एका हिरकणी सारख्या प्रकल्पामध्ये आपलं योगदान करण्यात जोडलेले आहेत आणि म्हणून आपण त्यावरच आपण फोकस ठेवूया. ठीक आहे. 1972-73 च्या दरम्यान सुद्धा भारत सरकारने खूप प्रयत्न केले आणि संकरित गायी तयार करण्याचा एक मोठा प्रकल्प राबवला. आणि जसं आपण सांगितलंय की काही विविध घटकांमुळं आपण पाहिजे तसा गेन आपल्याला मिळाला नाही. आता 2013 पासून आणखी एक प्रोजेक्ट राबवलेला आहे महाराष्ट्र सरकारने. त्यामध्ये सुद्धा प्लॅनिंग खूप चांगली आहे आणि सरकार प्रयत्न पण भरपूर करत आहे. मात्र माझं तुम्हाला सांगणं आहे की जोपर्यंत कुठल्याही ॲनिमल ब्रीडिंग प्रोग्राममध्ये शेतकऱ्यांची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट नसते, तोपर्यंत कुणीही जेनेटिक इम्प्रूव्हमेंटचा प्रोग्राम सक्सेसफुल करून देऊ शकत नाही. याचं मुख्य कारण हे आहे की शेती ही माझी आहे, जनावरं हे माझी आहेत. माझ्या जनावरांना भरवायचं कसंही मी ठरवतो. मग जेव्हा मीच ठरवतो तेव्हा माझं त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं गरजेचं आहे. माझ्यावर कोणीही कुठलीही गोष्ट थोपून देऊ शकत नाही. ॲनिमल ब्रीडिंग प्रोग्राम्स किंवा पॉलिसीज खूप जास्त सक्सेसफुल न होण्याचं कारण हेच होतं की आपल्याला नेहमी वरून डायरेक्शन मिळतात की असं करा, याचं सिमेंट भरवा वगैरे वगैरे वगैरे. मात्र जो लोकल माणूस आहे, ज्याचं ऍक्च्युअल जनावर आहे, ज्याची ऍक्च्युअल गाय आहे, त्याचं मत फार कमी वेळ विचारलं जातं. म्हणून बॉटम अप अप्रोच, खालपासून तर वरपर्यंत, खालच्या पिरामिड पासून तर वरपर्यंत जाऊन ब्रीडिंग पॉलिसी डिफाईन होणं किंवा एक्झिक्यूट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हिरकणी सारखा प्रकल्प सक्सेसफुल होऊ शकतो कारण याच्यामध्ये जेवढे फार्मर्स इन्व्हॉल्ड आहेत ते सगळे मोटिवेटेड आहे आणि त्यांना स्वतःची गाय बनवायची आहे. जर असं असेल तर हा प्रकल्प सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणून बॉटम अप अप्रोचला फार महत्वाचं आहे. आता जेव्हा हिरकणीबद्दल आपण बोलू तेव्हा आपल्याला माहित आहे की हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
महत्वाकांक्षी प्रकल्प क्रॉस ब्रीडिंग एक्सपेरिमेंटचा. आता जेव्हा क्रॉस ब्रीडिंग एक्सपेरिमेंट हे जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा धास्ती असते पुष्कळदा, कारण क्रॉस ब्रीडिंग एक्सपेरिमेंट नेहमीच सक्सेसफुल झालं असं नाही, मात्र नेहमीच फेलियर झालं का? नाही, तसंही नाही. आपण 2-3 एक्झाम्पल बघूया, काही देशाच्या बाहेरचे, काही देशाच्या आतमधले. इस्रायल हा देश जवळपास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नेहमी न्यूजमध्ये असतो, काहीतरी अतिरेकी हल्ले होत राहतात वगैरे वगैरे वगैरे. एक आणखी महत्वाची गोष्ट आहे ज्याच्यामुळे तो खूप फेमस झाला, तो म्हणजे प्रिसिजन ऍग्रिकल्चर. इस्रायलमध्ये जवळपास आपल्या रान ऑफ कच्छ सारखं वाळवंट आहे, राजस्थानाच्या वेस्टर्न पार्ट किंवा गुजरातचा जो नॉर्थ वेस्टर्न पार्ट आहे, तसं तिथं वाळवंट पसरलेलं आहे. त्यामुळं सुपीक जमीन फार कमी, पाणी तर फारच कमी. तेव्हा त्यांनी हळूहळू तिथे प्रिसिजन ऍग्रिकल्चर सुरू केलं. एकेका पाण्याच्या थेंबाचं महत्व जाणून त्यांनी ऍग्रिकल्चर सुरू केलं. ठिबक सिंचनाचं सगळ्यात बेस्ट मॅनेजमेंट पाहायचं असेल तर आपल्याला तेच पाहायला मिळतं. भारतामध्ये आपण सधन आहोत, आपण पाईप लावून आपण गाडी धुतो, ठीक आहे, आपल्याकडे वेगळी कहाणी आहे, मात्र तिथे त्यांना किंमत आहे. तर त्याच धर्तीवर त्यांनी तिथे 1950च्या दरम्यान त्यांची जे तिथे गायची पॉप्युलेशन होती, गायींची, त्यांचा ॲव्हरेज होता जवळपास 3.5 ते 4,000 लिटरचा. त्यांनी हळूहळू सिलेक्टिव्ह ब्रीडिंग आणि HF क्रॉस ब्रीड्स हळूहळू डेव्हलप केल्या आणि करता 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 2017ला त्यांचा ॲव्हरेज जवळपास 12,000 लिटर पर्यंत पोहोचला. हा डॉक्युमेंटेड आहे. काही अनडॉक्युमेंटेड इंटरनेट न्यूज तुम्ही बघत असाल तर तुम्हाला दिसेल की इव्हन 17,000 18,000 पर्यंत सुद्धा लोक रिपोर्ट करतात. आय डोंट नो त्यामध्ये किती सत्य आहे, मात्र 12,000 येस परफेक्ट नॅशनल ॲव्हरेज त्यांचा. आणि इट इज पॉसिबल, 40-50 वर्षामध्ये पॉसिबल केलं. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यांनी सुद्धा हाच 4,000चा ॲव्हरेज त्यांनी 12,000 13,000वर नेऊन ठेवला. आपल्या देशामध्ये जर आपण खाली बेंगलोर साईडला गेलो, कोलार साईडला गेलो, तर तुम्हाला माहित आहे की कोलार म्हणजे आपल्याकडचं मराठवाडा विदर्भासारखी कंडिशन, खडकाळ जमीन, पाणी नाही, काहीच नाही. आणि अशा ठिकाणी शेती पण होत नाही. मी विदर्भातला, त्यामुळे मला माहित आहे की फार कठीण कंडिशन राहते. आणि अशा ठिकाणी सुद्धा राहून शेतकऱ्यांनी कोलारमध्ये स्वतःचं क्रॉस ब्रीडिंग एक्सपेरिमेंट एस्टॅब्लिश केलं आणि आज ते भारतातल्या बहुतांश ठिकाणी आपल्या क्रॉसब्रीड गायी पाठवतात. हे सक्सेसफुल झालं आहे एक्सपेरिमेंट. पंजाब आणि हरियाणामध्ये इनफॅक्ट गव्हर्नमेंटचा खूप मोठा रोल आहे इथे, मात्र शेतकऱ्यांचा पण तेवढाच मोठा रोल आहे. शेतकऱ्यांनी या क्रॉस ब्रीडिंगला धरून ठेवलं, उचलून ठेवलं, कारण कितीही झालं तरी शेवटी दूध हे इकॉनॉमिक्स सोबत जोडलेलं आहे. देशी गाईची दूध देण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे एवढी नाही, आणखी एवढी आहे. याचा अर्थ असं नाही की मग त्याला वाढवू शकत नाही, वाढवू शकतो. आपलीच गिर गाय किंवा आपलीच नेल्लोर गाय ब्राझीलमध्ये जाऊन HFच्या तोडीचं दूध देते, तर आपल्या इथे का नाही? कारण त्यांनी सिलेक्शन केलं, आपण केलं नाही. मात्र क्रॉसब्रीड गाई एनिवे HF मध्ये जास्त दूध देण्याची क्षमता आहे आणि हरियाणा पंजाबमध्ये HF क्रॉसब्रीड गाय बनवून ते सक्सेसफुल दाखवून करण्याचं जे श्रेय आहे ते इथल्या शेतकऱ्यांना आपण दिलंच पाहिजे. तर मग असं हे जर देशाच्या बाहेर आणि देशाच्या आतमध्ये एवढंच नाही, तुम्ही वेस्टर्न राजस्थानला जा, पश्चिम राजस्थान, जिथे बिकानेर, आता बिकानेरचे रसगुल्ले सगळ्यांनी खाल्ले असतील. बिकानेरचे रसगुल्ले बनवण्यासाठी दूध जर कुठल्या गाईचं कामात येत असेल तर ते फक्त क्रॉसब्रेड HF क्रॉसब्रेड गाईचं. आता तुम्ही म्हणाल की वाळवंटात ती गाय करते तरी काय? तर करते. ज्या लोकांना मॅनेज करता येतं ते करतात. एनिवे तिथे कॅनल पोहोचवली, इंदिरा गांधी कॅनल तिथे पोहोचवलेली आहे गव्हर्नमेंटने, त्याचा पण फायदा झाला. परंतु असं नाही की जर एक्सपेरिमेंट करून बघायचं असेल आणि सक्सेसफुल एक्झाम्पल्स बघायचे असतील तर भारतात आणि भारताबाहेर सुद्धा आहे. तर मग आपल्या इथे का नाही? डेफिनेटली आपल्या इथे सुद्धा हे होऊ शकतं. आता याच्यामध्ये 2 फार महत्वाचे मुद्दे आहेत. जेव्हा आपण एका एक्सपेरिमेंट, क्रॉसब्रीडिंग एक्सपेरिमेंट करण्याच्या मार्गावर आहोत, आणि का आहोत? कारण आपल्याकडे काही गायी आहेत ज्या 10 लिटर दूध देतात, काही गायी आहेत ज्या 20 लिटर दूध देतात, काही गायी आहेत ज्या 5 लिटर दूध देतात, 7 लिटर दूध देतात, आणि चारा सगळ्या गायी सारख्याच खातात. जर असं असेल तर हा जो भार आहे बेसिकली जनावर म्हणजे 20 लिटर गायी जे दूध देते तिच्यावर जो भार पडला बाकीच्या लो प्रोडक्टिव्ह किंवा अनप्रोडक्टिव्ह गायींचा तो खूप जास्त आहे. तुम्ही पूर्ण देशाची कंडिशन जर आपण बघितली तर आपल्याला दिसेल की जवळपास 48% गायी म्हशी आणि जवळपास 58% गायी ह्या नॉन डिस्क्रिप्ट आहे. त्यांचं जर मिल्क प्रोडक्शन बघितलं तर ते बिलो ॲव्हरेज आहे किंवा नाहीच. आणि ते त्या सगळ्यांचा भूर्दंड बेसिकली हाय प्रोड्युसिंग, हाय यिल्डिंग गायी आणि म्हशी यांच्यावर पडतो. अवेलेबल रिसोर्सेस तेवढेच, गायी म्हशी जास्त, अनप्रोडक्टिव्ह गायी म्हशी त्याहीपेक्षा जास्त,
त्यामुळं प्रोडक्टिव्ह ॲनिमल्सवर खूप जास्त भार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं हे फार मोठं कर्तव्य आहे. शेतकऱ्यांचं जे दूध उत्पादनामध्ये जे सहकार्य करतात त्या सगळ्यांचं हे फार मोठं एक म्हणजे महत्त्वाचं कार्य आहे की आपल्याला जर या देशामध्ये आपल्याला सेल्फ सफिशियंट बनवायचं असेल दूध उत्पादनासाठी, तर आपल्या गायींची प्रोडक्टिव्ह ॲबिलिटी वाढवली पाहिजेच. आणि ती वाढवणं मॅनेजमेंटच्या व्यतिरिक्त ब्रीडिंग मॅनेजमेंट करून, सायंटिफिक ब्रीडिंग करून पॉसिबल आहे. ठीक आहे. आता सायंटिफिक ब्रीडिंग करायची कशी? सायंटिफिक ब्रीडिंग करायची कशी? तर त्याच्यासाठी एक फार मोठा सोपा एक वे आहे. म्हणजे बघा की ॲनिमल ब्रीडिंग हे काही वैज्ञानिकांनी दिलेलं नवीन शास्त्र नाही. हे शेतकऱ्यांनी तयार केलेलं शास्त्र आहे, ज्याचा अभ्यास वैज्ञानिकांनी केला आणि त्यांना कळालं की चेंजेस होतात तरी कसे. पहिल्यांदा निसर्गानं केलं, मग शेतकऱ्यांनी केलं, मग वैज्ञानिकांनी केलं. निसर्गाला करायला हजारो लाखो वर्ष लागले, शेतकऱ्यांना करायला शेकडो वर्ष लागले. आज आपण आपल्याजवळ टेक्नॉलॉजीज आहे, थोडं फास्ट करू शकतो. आपल्याकडे AI आहे, आपल्याकडे जिनोमिक्स आहे, आपल्याकडे भरपूर टेक्नॉलॉजीज आहेत, फीड टेक्नॉलॉजीज आहे, आपण त्या गोष्टी फास्ट करू शकतो, एवढंच. आणखी याच्या व्यतिरिक्त काही नाही. मग आपण आता करू शकतो, तर करायचं काय? सगळ्यात महत्वाचं आपल्याला ब्रीडिंग गोल डिफाईन करणं आवश्यक आहे. आपल्याला हे कळायला हवं की आपल्याला कुठे जायचंय. ठीक आहे. आज माझ्या गावामध्ये, माझ्या गोठ्यामध्ये जर माझ्या कळपाचा ॲव्हरेज जर 7-8 किलोचा आहे, तर मला कुठे जायचं आहे ते मला कळायला पाहिजे. आणि जर कळालं की मला 8 किलोवरून 20 किलोवर जायचं आहे किंवा 25 किलोवर जायचं आहे, तर कसं जायचं? जायचं तरी कसं? ते पण कळायला पाहिजे. याला म्हणतात ब्रीडिंग गोल. मात्र एवढ्यावरच ब्रीडिंग गोल थांबत नाही. मी माझी गाय 8 किलोवरून 20, 25, 30 किलोवर नेली. मात्र 30 किलोवर नेताना मला कळालं की तिची फर्टिलिटी कमी झाली. तिला मस्टायटिस सारख्या बिमाऱ्या सुरू झाल्या. ती एवढी खाते की मला परवडतच नाही. तिला मच्छरांमुळं, माशांमुळं इतका त्रास होतो की ती दूध देणं कमी करते. ती उन्हाळ्यात उभी राहिली की हापायला सुरुवात करते आणि दूध देणं थांबवते. 300 दिवसांच्या ऐवजी फक्त 100च दिवस दूध देते. जर असं झालं तर मग काय करायचं? म्हणून ब्रीडिंग गोल डिफाईन करताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता आपल्याला एक बेसिकली अशी गाय तयार करायची है ना. अशी गाय तयार करायची आहे जी तुम्हाला जास्त दूध देईल, जास्त फॅट देईल. ठीक आहे. जिला स्तनदाह होणार नाही, जी बिमार पडणार नाही, जिला गरमीचा त्रास होणार नाही, जी मारकी नसेल, जी उदास असणार नाही, जिची प्रजनन क्षमता जास्त असेल, जी जेवढा चारा खाते त्या मॅक्झिमम चाऱ्याचं दुधामध्ये रूपांतरण करेल आणि जिला वातावरणाच्या अनुकूल रूप ती प्रोडक्शन देईल, अशी आम्हाला गाय पाहिजे. हा आपला ब्रीडिंग गोल. हा फार मोठा ब्रीडिंग गोल झाला. आता हा ब्रीडिंग गोल एवढा मोठा आपण डिफाईन केला, आपल्याला अशी गाय पाहिजे. तर मग त्या ब्रीडिंग गोलकडे जायचं कसं? त्या ब्रीडिंग गोलकडे जाताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये रेकॉर्ड ठेवणं फार गरजेचं आहे. रेकॉर्ड कशासाठी? तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की तुमच्याकडे जर 10-12 जनावरं आहेत. पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या की दूध उत्पादन किंवा ॲनिमल ब्रीडिंग ॲज पर कुठली ॲनिमल ब्रीडिंग असते, हा विषय फक्त विज्ञानाचा विषय नाही. हा विज्ञान आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही गोष्टींची सांगड घातलेला विषय आहे. त्यामुळं आपल्याला रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. दुकानदार रेकॉर्ड ठेवतो, किती रुपयाचं काय विकत घेतं आणि किती रुपयाला किती मार्जिनने विकलं याचा रेकॉर्ड तो ठेवतो. त्यामुळे तुम्हाला हे ठेवावं लागेल, कारण तुमचा हा बिझनेस आहे. ठीक आहे. आणि इफ यू आर एंटरप्रिनर, तुम्ही जर एंटरप्रिनर आहे तर तुम्हाला तर मस्ट रेकॉर्ड ठेवावे लागतात. त्याचे भरपूर कारण आहेत. काही इकॉनॉमिकल रिझन्स आहेत, काही सायंटिफिक रिझन्स आहेत. वंशावळ ठेवण्याचे काही सायंटिफिक रिझन्स असतात, ज्याच्याबद्दल आपण थोड्या वेळामध्ये बोलू. काही फायनान्शियल रिझन्स असतात की माझं आज सकाळी दूध किती होतं, संध्याकाळी किती झालं, उन्हाळ्यामध्ये हीच गाय किती दूध देते आणि हिवाळ्यामध्ये किती दूध देते, पावसाळ्यामध्ये किती दूध देते, जास्त मच्छर माशा असल्या तर हीच गाय किती दूध देते. मी फीड बदललं तर किती दूध देते. ठीक आहे. वेगळ्या कंपनीचं आणलं किंवा मी स्वतः बनवून खाऊ घातलं तर त्याच्या दुधामध्ये किती फरक पडतो. आज पाणी कमी आलं तर दुधामध्ये काय फरक पडला, किंवा जनावर बिमार झालं तर दुधामध्ये काय फरक पडला. हा सगळा डाटा तुम्हाला लिहून ठेवणं गरजेचं आहे. जनावरांचं रोजचं दूध, जनावरांचं टोटल लॅक्टेशनचं दूध, त्याने किती किती वेळा ती गाय प्रेग्नंट झाली, किती तिने पिल्ले दिलेत, पिल्लू कसं होतं, पिल्लाचं वजनाचा जन्माचा भार किती होता, गाईचं वजन किती होतं, गाई जेव्हा पहिल्यांदा माझ्यावर आली तेव्हा तिचं वजन किती होतं, किंवा गाय जेव्हा व्यायली तेव्हा तिचं वजन किती होतं, किंवा तेव्हा पिलाचं वजन काय होतं. जो मी सर्व्हिस सायर वापरला, ज्या ज्या
म्हणजे जेव्हा माझी गाय माझावर आली तेव्हा तिला भरवताना मी कुठलं सिमेंट वापरलं, त्या सिमेंटच्या कांडीवर जे काही लिहिलं असेल त्याची ब्रीडिंग व्हॅल्यू किती होती, दुधासाठी किती होती, फॅटसाठी किती होती, वगैरे वगैरे वगैरे, या गोष्टी फार गरजेच्या आहेत. तुम्हाला रेकॉर्ड ठेवणं फार गरजेचं आहे. आता जेव्हा आपण रेकॉर्ड ठेवतो तेव्हा ते रेकॉर्ड ठेवल्यानंतर बेसिकली तुमच्या जवळ जर 10, 20, 25, 30 गायी असतील तुमच्या गोठ्यामध्ये, तर त्या गायींची तुम्हाला रँकिंग करणं पण आवश्यक आहे. कशासाठी? कारण तुम्हाला ब्रीडिंग गोल डिफाईन करायचं. ठीक आहे, ब्रीडिंग गोल तुम्ही डिफाईन केला, त्यानंतर तुम्हाला त्या ब्रीडिंग गोलच्याच अनुरूप गायी तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत आणि ज्या तुमच्या ब्रीडिंग गोलला फ्युचरमध्ये मीट आउट करू शकत नाही त्यांना तुम्हाला हळूहळू बाहेर काढायचं. ठीक आहे, असं करताना तुम्हाला बेसिकली एका गोष्टीचं लक्ष द्यावं लागेल की तुम्हाला या प्रकारे एक इंडेक्स बनवणं फार गरजेचं आहे की जेनेटिक मेरिट म्हणजे काय, प्रत्येक गायीचं दूध किती, फॅट किती, फर्टिलिटी किती, अडॅप्टेशन किती. ठीक आहे, या सगळ्या गुण विशेषांवर तुम्हाला डाटा रेकॉर्ड करणं फार गरजेचं आहे. एवढंच नाही तर तुम्हाला त्या प्रत्येक गुण विशिष्टासोबत त्याची बाजारातली किंमत किती हे सुद्धा लक्षात ठेवून इंडेक्स करणं गरजेचं आहे. मी एक जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगितलं की तुमच्याकडे 3 गायी असेल, ठीक आहे, तर इथे आपण डब्ल्यू म्हणजे त्याची किंमत बाजारातली, 1 नंबरची गाय किती दूध देते आणि दुधाची पर लिटर मागे काय किंमत आहे त्याचं गुणाकार अधिक ती किती फॅट देते, फॅटची बाजारात किंमत काय अधिक फर्टिलिटी किती आहे तिची, आणि फर्टिलिटी ती जर फर्टाईल नसेल तर मला किती लॉस होतो निगेटिव्ह, ती गाय अडॅप्ट झाली नाही तर मला किती लॉस होतो. अशा प्रकारचे आणि असे अनेक असे करून मी तिचं एक प्रत्येक गायीचं आर्थिक मूल्य काढू शकतो. ठीक, आर्थिक मूल्य काढू शकतो. गाय 1, गाय 2, गाय 3 या सगळ्यांचं मी आर्थिक मूल्य काढू शकतो. तिला मस्टाटीस झाला तर मला दुधाचा किती लॉस झाला, ठीक आहे, ती बिमार पडली तर मला दुधाचा किती लॉस झाला, तिच्या पायाला तिच्या कासेचं वजन झेललं नाही, ती पडली खाली, ठीक आहे, आणि तिचा पाय मोडला तर मला किती लॉस झाला. असं करून मी प्रत्येक गायीचं एक इकॉनॉमिक इंडेक्स बनवू शकतो आणि ते इंडेक्स बनवल्यानंतर रँकिंग करून मी माझ्या गायींचं चयन करू शकतो. ठीक आहे, हे चयन करणं फार गरजेचं. आता कशासाठी गरजेचं आहे, याच्यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये गायी रिप्लेस करता आल्या पाहिजे. रिप्लेसमेंट म्हणजे पुनर्स्थापना, प्रतिस्थापना करता आली पाहिजे. कशी, हे बघा सरळ सरळ नियम आहे. आपण हळूहळू आपली गाय आपल्या जवळ आहे, 3, 4, 5व्या वेतानंतर ती हळूहळू म्हातारी होत जाणार आणि आपण तिला एका दिवशी आपल्या गोठ्यातून बाहेर काढणार. किती बाहेर काढायच्या आणि किती ठेवायच्या, एक सिंपल नियम आहे, वैज्ञानिक नियम आहे की जवळपास 30% गायी आपण आपल्या गोठ्याच्या बाहेर काढायच्या असतात आणि जवळपास 30 ते 40% गायी आपल्याच गोठ्यातल्या आपल्या गोठ्यामध्ये आणायच्या असतात. ठीक आहे, आपल्याच गोठ्यातल्या आपल्या गोठ्यामध्ये आणायच्या असतात. पुष्कळदा काय होतं की शेतकऱ्याला स्वतःची गाय ही दुधारू असणं फार गरजेचं असतं, त्यामुळं तो ही गोष्ट विसरतो की जर मला माझ्याच गायीपासून जर कालवड तयार करायची असेल तर मला गायीला भरताना चांगला नर वापरणं फार गरजेचं आहे, हे आपण विसरतो. हे विसरल्यामुळं येणारं कालवड जे आहे ते चांगल्या प्रतीचं नसतं आणि म्हणून ती कालवड तुमच्या गायीला रिप्लेस करू शकत नाही, कारण तिची प्रोडक्टिव्ह ॲबिलिटी हे तुमच्या गायीपेक्षा कमी असते. असं झाल्यामुळं आपला शेतकरी इकडे तिकडे धावतो, कधी पंजाबला जा, कधी हरियाणाला जा, कधी बँगलोरला जा, असं करत करत तो बिचारा स्वतःच्या गायीची रिप्लेसमेंट करण्यासाठी दूर दूर जाऊन पैसे खर्च करून तिकडची गाय आपल्याकडे घेऊन येतो. ती गाय इथं आणल्यानंतर काय होणार तो पण एक मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर पण आपण हात घालू. मात्र हे किती छान होईल की तुम्ही तुमच्याच गोठ्यामधली गाय, तिची कालवड, तिचं पिल्लू पुन्हा गायी म्हणून वापरात आणल्या तर खूप छान होईल. आता हे करण्यासाठी सोपी पद्धत आहे. सोपी पद्धत काय आहे की 10 गायीपैकी तुम्ही रँकिंग केली की चला माझ्या ह्या 3 ते 4 गायी ह्याच्या बेस्ट आहेत, बाकीच्या गायी एवढ्या चांगल्या नाहीत, तर मग या 3 ते 4 गायींपासून जे मला कालवडी मिळतील त्या माझ्या गोठ्यामध्ये वापस येणार आणि या 3 ते 4 गायी ज्या माझ्या कामाच्या नाहीत त्या बाहेर जाणार. एवढं जरी आपल्याला कळालं तर आपला रिप्लेसमेंट रेट जो आहे तो 30% झाला, 10 पैकी 3, आणि जो रेशिओ आहे रिप्लेसमेंटचा तो 100% झाला. जेवढ्या गायी बाहेर गेल्या तेवढ्याच गायी आतमध्ये आल्या. हे जर आपल्याला जमलं तर आपल्याला गायी घेण्यासाठी इकडे तिकडे धावण्याची गरज नाही. मात्र
जेव्हा तुम्ही तुम्हाला कालवड तयार करण्यासाठी जेव्हा तुम्ही गाईला भरवता, तेव्हा तुम्हाला उच्च दर्जाचं सिमेंट वापरणं गरजेचं आहे. उच्च दर्जाचं सिमेंट कुणापासून? एखाद्या अशा वळूपासून ज्याची प्रोडक्शन एफिशियन्सी, दूध देण्याची कॅपॅसिटी, मस्टॅटिस न होण्याची कॅपॅसिटी किंवा आणखी बॉडी स्ट्रक्चरची जी रेंज आहे ती तुमच्या गायीपेक्षा सरस आहे. तेव्हाच येणाऱ्या पॉप्युलेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. ठीक आहे, अदरवाईज इम्प्रूव्हमेंट होत नसते. आज जर माझ्या कळपाचा ॲव्हरेज 10 ते 15 किलो आहे, तर मला जर तो 20-25 किलोवर न्यायचा असेल, तर मला त्याच अनुषंगाने माय आणि बाप निवडावे लागतील नेक्स्ट जनरेशनसाठी. म्हणजे येणाऱ्या पिढीमध्ये जर मला चांगली वंशावळ पाहिजे, तर आजच्या वंशामधून माय बाप निवडताना मला फार काळजी घेणं आवश्यक आहे. आपण सायर निवडत नाही, कारण आपल्याकडे आता भरपूर मोठमोठ्या कंपन्या आहेत किंवा इव्हन सरकारी निमसरकारी संस्था आहेत ज्या आपल्याला चांगल्या उच्च प्रतीचं आपल्याला वीर्य देऊ शकतात. मात्र गायी तर आपण निवडू शकतो, डेफिनेटली निवडू शकतो. ठीक आहे, तर गायी निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे आणि ते आपण नक्कीच हे करायला पाहिजे. आता सांगायचं झालं तर रिप्लेसमेंट रेट आपल्याला कळाला. आता काय होतं जेव्हा आपण बाहेरून गायी आणतो? जेव्हा आपण बाहेरून गायी आणतो तेव्हा एक सगळ्यात महत्वाचा इफेक्ट होतो, तो म्हणजे जिनोटाइप बाय एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. आता ही काय असते? सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे एखादा इंग्रज जो नेदरलँड्समध्ये किंवा ब्रिटनमध्ये रोज 50 किलोमीटर धावतो, खूप फिट माणूस आहे आणि 50 किलोमीटर धावतो, आणि त्याला जर तुम्ही भारतात आणून आमच्या राजस्थानमध्ये येऊन जर त्याला म्हटलं की धाव उन्हाळ्यामध्ये, तो धावेल का? तो नाही धावू शकत. काय झालं? जेनेटिक्स तर तेच आहे, त्याच्या मसल्स पण तेच आहे, त्याला तुम्ही खायला पिला पण तेच दिलं. मात्र तो तिथे धावताना तिथलं टेम्परेचर जे आहे ते 10 डिग्रीच्या खाली होतं. नागपूरमध्ये आल्यानंतर जेव्हा 40 आणि 45 डिग्रीमध्ये जेव्हा तो धावायला लागेल, किंवा राजस्थानमध्ये आल्यानंतर जेव्हा तो 45 आणि अबोव मध्ये धावायला लागेल, तेव्हा त्याची एन्व्हायरमेंट सोबत झालेली इंटरॅक्शन ही सफल होणार नाही. एवढंच नाही, एखाद्या शिमला सारख्या जागेवर असणारा शेतकरी जो रोज 5-10 तास शेतात काम करतो, त्याला जर तुम्ही येऊन चंद्रपूरच्या शेतामध्ये म्हटलं काम कर उन्हाळ्यामध्ये, तो करू शकत नाही. का नाही करू शकत? तो तर शेतकरी आहे, शेतकऱ्याने काम करतो, शेतकरी काम करतो, तर मग तिथे काय करू शकत नाही? कारण कुठलाही सजीव व्यक्ती, प्राणी किंवा झाड, कुठलाही सजीव ज्याला जीव आहे अशी वस्तू, जेव्हा कुठल्या एका एन्व्हायरमेंटमध्ये, एका वातावरणामध्ये त्याचं संगोपन होतं, त्याचा जो जनुकीय संरचना आहे ती सुद्धा त्या वातावरणाच्या अनुरूप ढार त्याच्या साच्यामध्ये ती फिट होते. ठीक आहे, आणि त्याच प्रमाणात ती कार्य करायला लागते. तुम्ही जर त्याला तिथून उचलून एका नवीन वातावरणामध्ये ठेवलं, नवीन वातावरणामध्ये आणून ठेवलं, तर तिथलं वातावरण, कारण वातावरण म्हणजे एन्व्हायरमेंट, ही पण एक एनर्जी आहे आणि जीव ही पण एक एनर्जी आहे. ही एनर्जी दुसऱ्या एनर्जी सोबत इंटरॅक्ट करणार आणि त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला मिळणार. ठीक आहे, पहाडातला माणूस प्लेनमध्ये येऊन जास्त धावतो. ठीक आहे, कारण पहाडामध्ये जास्त ऑक्सिजन नसतं. खाली आल्यानंतर तेव्हा ज्याला जास्त ऑक्सिजन मिळतं तेव्हा तो जास्त धावू शकतो. ठीक आहे, तर भरपूर गोष्टी असतात अशा अशा प्रकारे. हे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हे यामुळं की जेव्हा तुम्ही बँगलोरला गेले आणि 40 किलो दूध देणारी गाय आणली आणि जेव्हा तुम्ही तुमच्या गोठ्यावर बांधली, तेव्हा तुम्हाला दिसतं की 40 किलोची गाय तर 20-25 तरी थांबली. का बरं? का झालं असं? कारण हे आहे की तिथलं वातावरणात ती गाय 40 द्यायची, तुमच्या इथे देईलच याची गॅरंटी नाही. याच्या व्यतिरिक्त जे मी अधिकृतरित्या सांगत नाही, मात्र बघतात, कारण मी पण एक वेटनरी डॉक्टर आहे आणि मी बघितलं आहे की दूध वाढवण्याचे भरपूर इलिगल धंदे लोक करतात. एस्पेशली जेव्हा कुठला शो असतो किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशनला जायचं आहे, अशा वेळी या गोष्टी होतात. तुम्ही हरियाणा, पंजाब, जिथे खरंच बऱ्या म्हणजे चांगल्या प्रकारचं वातावरण असतं, इथून जर तुम्ही गाय नेली आणि एकदम म्हटलं की माझ्या गोठ्यात बांधतो आणि हिची 50 लिटरची माझ्या इथे 50 देईल, असं होत नाही. ही याला G × E म्हणजे तुमचं जिनोटाइप, ठीक आहे, तुमच्या आतमध्ये तुमच्या DNA मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे आणि तुमचं एन्व्हायरमेंट, याच्यामध्ये जी काही सरासरी इंटरॅक्शन होते, त्यामुळं त्या गाईचं किंवा म्हशीचं परफॉर्मन्स हे खाली येते. हे परफॉर्मन्स खाली न येण्यासाठी गरजेचं आहे की आपण आपली कालवड स्वतः तयार करायची. होतच नसेल तर आसपास तुमच्या गावामध्ये असेल, एखाद्याकडे तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल, तिथून आणायची. आणि जर कुठेच नसेल तर मग स्वतः पूर्ण 4, 10, 15, 20, 100 लोकांनी सोबत यायचं आणि स्वतःच्या कालवडी स्वतः तयार करायच्या.
हे जर आपल्याला करता आलं तर आपण जिनोटाइप बाय एन्व्हायरमेंट इंटरॅक्शनला चांगल्या प्रकारे तोड देऊ शकू आणि आपली प्रगती उत्तरोत्तर होत राहील. कारण हे आहे की ऑलरेडी आपण हा एन्व्हायरमेंटल कंपोनेंट जिनोटाइप सोबत इंटरॅक्ट होणारा हा बुलच्या सिमेंट मधून ऑलरेडी आणत आहे. आपण इम्पोर्टेड सिमेंट वापरत आहे. आपण अशा ठिकाणचं बुलचं सिमेंट वापरत आहे ज्याने कधी गरमी नाही बघितली. तो कंपोनेंट ऑलरेडी आहे आणि तुम्ही जर आईमध्ये सुद्धा तो कंपोनेंट टाकला तर मग कसं होईल? ठीक आहे ना. तर म्हणून आपल्याला आपल्या काळवडी आपल्या वातावरणामध्ये करणं गरजेचं आहे. लोकल इव्हन बघा की गावामध्ये जी भाजी तयार करतो आपण आणि जी शहरातून भाजी येते फरक असतो ना, तो फरक सगळ्या ठिकाणी राहणार. जे लोकल आहे ते त्या लोकल जागेसाठी बेस्ट राहणार. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त एक दुसरा मुद्दा आपण बघूया की आपल्याला जेव्हा जनुकीय संरचना बदलायची आहे थोडक्यात किंवा त्याच्यामध्ये काहीतरी सुधार घडून आणायचा आहे. तो सुधार घडून आणताना दोन प्रकारचा सुधार आपण आणू शकतो. एक तर नर नर या ग्रुपमध्ये आणि एक मादा. ठीक आहे. नर आणि मादा या दोघांमध्ये पण आपल्याला सुधार आणायचा आहे निवडून. आता जेव्हा नर आणि मादा या दोन्हीकडे आपल्याला सुधार करून आणायचा आहे तेव्हा आपल्याला कळायला हवं की नरामध्ये सुधार करणं हे काही सोपं काम नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी म्हणूनच नेहमीच सरकारी संस्थांनी पुढाकार घेतला. निम सरकारी संस्थांनी पण पुढाकार घेतला आणि प्रायव्हेट संस्था आजकाल खूप धडाडीचं कार्य याच्यासाठी करत आहे. कारण त्यासाठी तुम्हाला एक स्पेशल प्रोजेक्ट टेस्टिंग प्रोग्राम राबवावा लागतो. आजकाल जिनोमिक सिलेक्शन पण आलेलं आहे. गोष्टी फास्ट होतात तरी सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा ऍटलिस्ट एस्टॅब्लिश करताना एक टेस्टेड बुल्स पाहिजे ज्यांचं रेकॉर्ड तुमच्याकडे आहे. ठीक आहे. तर ती काही सोपी गोष्ट नाही. दुसरी जी बाजू आहे ती आहे फिमेलची बाजू. तिथे जेनेटिक इम्प्रुव्हमेंट करायची कशी ते पण फार कठीण असतं कारण तुमच्याकडे जो टोटल स्टॉक आहे ॲनिमल्सचा तो पण कमी असतो. ठीक आहे. मात्र हे सगळं असताना सुद्धा आपल्याला एवढं लक्षात यायला हवं की माझ्या कळपामध्ये जेव्हा मी माझ्या गायींना माझ्या म्हणजे गायींपासून जे कालवडी तयार झाल्या त्या कालवडींना जेव्हा मी रिप्लेसमेंटसाठी आणत आहे तेव्हा त्यांचं वजन जवळपास 12 ते 15 महिन्यामध्ये त्या रेडी असायला पाहिजे ब्रीडिंगसाठी. ठीक आहे. जास्तीत जास्त 18 महिन्यामध्ये आणि त्यांचं जवळपास 300 ते 350 किलोग्राम वजन सुद्धा असायला पाहिजे. आणि जेव्हा त्यांची ब्रीडिंग होणार तेव्हा ती ब्रीडिंग करताना त्यांच्या वडिलांच्या पेक्षा सुपिरियर दर्जाच्या सिमेनने ब्रीडिंग व्हायला हवी. ठीक आहे. हे फार गरजेचं आहे. आता वडिलांच्या पेक्षा सुपिरियर दर्जाचं सिमेंट जर तुम्हाला आणायचं असेल तर मग ते आणायचं तरी कुठून? आणायचं तरी कसं? आपल्याकडे भरपूर संस्था आहेत. मात्र त्या संस्था आपल्याला जेव्हा सिमेंट देतात तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आजकाल कसं आहे की बघा पहिल्यांदा कसं होतं की जेव्हा बुल सिलेक्ट करायचे बुल बेसिकली त्याच्या आईच्या दुधावरून सिलेक्ट करायचे. म्हणजे आईनं जर 2000 दूध दिलं तर असं असायचं की चला हा बुल आणि याच्या ज्या मुली आहेत त्या सुद्धा 2000 दूध जवळपास देतील. मात्र असं नसतं ना. कारण त्या आईचा जो पार्टनर आहे तो कोण होता? त्याची एबिलिटी किती होती दूध देण्याची? त्याची जर 1000 असेल तर मुलामध्ये 2000 कसं येईल मुलीमध्ये? ते 1500 होऊन जाईल. तर या सगळ्या गोष्टीचा विचार आपण पहिल्यांदा नव्हतो करायचा. म्हणून रेकॉर्ड किपिंग आवश्यक आहेच. नंतर काय झालं की हळूहळू कोलॅटरल रिलेटिव्ह भाऊ बहीण यांचा डाटा नंतर त्यांची प्रोजेनी टेस्टिंग करायला सुरुवात करण्यात आली की चला तुमच्याकडे 5 ते 10 बुल्स आहेत. प्रत्येक बुलच्या खाली 5-5 गायी आहेत. त्या गायींनी पिल्लं दिले आणि मग त्या पिल्लांचं प्रोडक्शन तुम्हाला कळालं किती आहे. त्या पिल्लांनी पुन्हा पिल्लं दिले आणि मग त्यांचं प्रोडक्शन आलं. तर त्याला 7-8 वर्षाचा कालावधी लागून मग आपण बुल्सला टेस्ट करायला लागलो. मात्र हे फक्त दुधासाठी करायचं नसतं. आज सांगण्याचं महत्व हे की हे फक्त दुधासाठी करायचं नसतं. आज तुमच्याकडे चॉईस आहे की दुधाच्या व्यतिरिक्त तो जो बुल आहे त्याच्यामध्ये बाकी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? त्याला मस्टॅटिस होऊ शकतो का? किंवा मस्टॅटिस न होण्याची कॅपॅसिटी गुणधर्म त्याच्यामध्ये किती % आहे? किंवा कमी खाद्य खाऊन जास्त दूध देण्याची कॅपॅसिटी FCR रेशिओ हा त्याच्यामध्ये किती % आहे? किंवा त्याच्यामध्ये बिमारी न होण्याची कॅपॅसिटी किती % आहे? त्याची बॉडी लेंथ कशी आहे? त्याची पाठ सरळ आहे की नाही? त्याचा आकार त्रिकोणी आहे की नाही? वगैरे 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 वगैरे. एवढंच नाही तर ते जर याने पिल्लं तयार केलं तर त्याची कास कशी राहील? ठीक आहे. त्याचे पाय स्ट्रेट राहील की नाही राहील? किंवा पायाचा अँगल जो आहे मागच्या पायाचा तो कसा राहील? हे विविध प्रकारचे पॅरामीटर्स आज
ब्रीडिंग बुल्सच्या समरी कार्डमध्ये लिहिलेले असतात आणि हे समरी कार्ड्सला पाहूनच आपण ब्रीडिंग करायला हवी, जेणेकरून येणाऱ्या फ्युचर जनरेशनमध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल. मात्र एक आणखी महत्वाची गोष्ट, हे सगळं करत असताना आपल्याला एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायला हवी की माझ्या गोठ्यामध्ये जेवढ्या गायी आहे त्यांची क्षमता पण मला माहीत असायला हवी. गायीमध्ये माझी गाय 7 ते 8 लिटर दूध देते आणि तिला मी भरवत आहे 50 लिटरच्या ॲव्हरेजच्या बुलपासनं, तर मग ते गणित बरोबर होईल का? या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला हवा. ठीक आहे. अनलेस अनटिल आपण या गोष्टींचा विचार करणार नाही तोपर्यंत काही गोष्टी होणार नाही. आता आपण बघू की आपण गायी निवडल्या, ठीक आहे, गायी निवडल्या आणि गायीची अकॉर्डिंगली ब्रीडिंग पण करायला आपण सुरुवात केली. आता आपल्याला नर निवडायचं आहे. नर निवडणं काम जसं आपण पहिल्यांदा पण सांगितलं की सोपं नाही आणि म्हणूनच आपण म्हटलंय की आपण युजली सरकारी किंवा प्रायव्हेट संस्थांवर आपण निर्भर असतो. तुम्हाला आठवत असेल तर आपण जेव्हा लहान होतो तेव्हा गावामध्ये एक कम्युनिटी पूल असायचा, नंदी, आणि तो बुल गावामध्ये असताना तो काय करायचा की त्याला तो मंदिराला वाहायला असायचा. मंदिराला तो वाहायला जायचा बुल आणि त्यानंतर गावातल्या सगळ्या गायींना भरवण्याचं काम त्या बुलची रिस्पॉन्सिबिलिटी असायची. तो बुल काही असाच निवडला जायचा नाही, त्याच्यासाठी एक प्रॉपर कमिटी असायची. कमिटी इन द सेन्स गावाचा सरपंच असो, पोलीस पाटील असो किंवा आणखी 4-5 जे तज्ज्ञ असतात लोक ते असो. बाकी सगळ्या छोट्या छोट्या जे बछडे असतात त्यांची खच्चीकरण केलं जायचं त्यांचं. फार क्रूर पद्धत होती मात्र, आणि एखाद 2 बुलला सोडलं जायचं, एकच बुल सोडला जायचा. ही एक सिलेक्शनची पद्धत होती. आता ती आपण काळाच्या ओघात ती निघून गेली. आपण हळूहळू AI सारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ऑलमोस्ट ट्रान्सफॉर्म केलेला आहे. मात्र आज जर आपण विचार केला की आपण आता क्रॉसब्रीड गायीमध्ये आपल्याला HFचं सिमेंट भरवायचं आहे, तर मग ते सिमेंट भरवताना कुठली कुठली काळजी घ्यायला पाहिजे. एक सगळ्यात महत्वाची काळजी घेणं हे आहे महत्वाचं की तुमच्या ब्रीडिंग प्रोग्राममध्ये, तुमच्या गोठ्यामध्ये इनब्रीडिंग होता कामा नये. आता इनब्रीडिंग म्हणजे काय? इनब्रीडिंग सोप्या शब्दात सांगायचं तर त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक छोटीशी आयडिया देतो की बघा, होल्स्टीन फ्रिशियन या गायीवर जेव्हा काम झालं 1960 पासनं आजपर्यंत, तुम्हाला माहित आहे की आज जगातली सगळ्यात जास्त दूध देणारी गाय ही होल्स्टीन फ्रिशियन आहे. ठीक आहे. मात्र याच्या प्रोग्राममध्ये जेव्हा काम जेव्हा सुरू झालं तेव्हा आज जगातले जेवढे काही होल्स्टीन फ्रिशियन बुल्स आहेत मॅक्झिमम USA मधले, त्यांचं जर तुम्ही लिनिएज मागं म्हणजे त्यांची वंशावळ जर तुम्ही वंशावळ बघत गेले तर तुम्हाला कळेल की 1960 मध्ये या सगळ्या बुल्सची ओरिजिन हे बेसिकली फक्त दोन वळूंपासून हे सगळे बुल तयार झालेले आहेत आणि ते जे 2 वळू होते त्यातला एक दुसऱ्याचा बाप होता. ठीक आहे. म्हणजे आज जेवढे होल्स्टीन फ्रिशियन आपण बघत आहे ते बेसिकली एका खूप नॅरोड म्हणजे एका खूप छोट्या संकरित अशा वंशावळीपासून तयार झालेला हा मोठा पॉप्युलेशन समूह आहे, ज्याला आपण सिलेक्ट केलं फक्त त्याच्या जास्त दूध देण्याच्या कॅपॅसिटीमुळे. व्हेरी गुड, सिलेक्ट केलं, कारण इनब्रीडिंग काही नेहमी वाईट नसतं. मात्र इनब्रीडिंगचा एक धोका असतो, तो म्हणजे काय? आपण बघितलं असेल की पुष्कळदा काय होतं की काही काही मुलं जन्माला येतात आणि जर नातेवाईकांमध्ये जर लग्न होत असेल, आते घरी भाची सून वगैरे जर असा प्रकार होत असेल तर पुष्कळदा आपण बघतो की एखादं मूल जन्माला येतं आणि लगेच मरतं. का होतं असं? असं याच्यामुळे होतं की काही आपल्यामध्ये दोष असतात, गुणदोष असतात आपल्या जनुकीय संरचनेमध्ये. ते त्याची जर एक कॉपी असेल, सिंगल कॉपी असेल माझ्यामध्ये, तर त्याचा खूप फरक पडत नाही. मात्र जर त्याच्या 2 कॉपी आल्या तर मात्र फरक पडतो आणि जनावराला त्याची इजा होऊ शकते, दुखापत होऊ शकते, जनावर मरू शकते, कोणी मरू शकते. इनब्रीडिंग छोट्या याचं तुम्हाला सांगतो की बघा, समजा हा नर आहे, ठीक आहे, आणि आणि ही मादा आहे. ठीक आहे. हा नर आहे आणि ही मादा आहे. आपण यांची ब्रीडिंग केली. ब्रीडिंग केल्यानंतर आपण बघितलं की एक मादा जन्माला आली आणि त्या मादाने त्या नरामधला जो एक मधला जो ब्लॅक स्पॉट आहे तो ब्लॅक स्पॉट घेतला आपल्या स्वतःच्या अंगावर. ठीक आहे. आता हा इनहेरिट झाला, बापामधून मुलीला मिळाला. बापामध्ये एक जीन होता, तो त्या जीनची एक कॉपी त्या मुलीला मिळाली. पुन्हा आपण ब्रीडिंग केली, त्या मुलीला त्या बापासोबतच ब्रीडिंग केली, कारण एक गाय म्हशीमध्ये असं चालतं. आणि काय झालं की नंतर येणारी जी कालवड आहे किंवा पिल्लू आहे त्यामध्ये ते बेसिकली त्या गायीमध्ये येणाऱ्या गायीमध्ये त्या जीनची 2 कॉपी तयार झाली. ठीक आहे. आता या गायीला आपण इनब्रीड गाय म्हणतो, कारण त्यांना कॉमन पॅरेंट्स आहेत.
ठीक आहे, दे शेअर दी कॉमन अँसेस्टर, आयडेंटिकल बाय डिसेंट. आणि जेव्हा 2 कॉपी आल्या तेव्हा जर एक कॉपी तुमच्या हेल्थसाठी जर घातक असेल, मात्र दिसत नसेल, एक कॉपी असली तर तुम्ही जिवंत राहता, कॅरियर राहता. 2 कॉपी आल्या तर मात्र त्याचा हमखास घात होतो. आणि एका स्टडीमध्ये 1997 ला एक स्टडी झालेली आहे स्मिथने, आणि त्याने सांगितलं की US हॉस्टेन पॉप्युलेशनमध्ये जर 1% इनब्रीडिंग वाढली तर तर जवळपास तुमचा गाईच्या हर्ड ॲव्हरेजमध्ये 24 किलोचा लॉस होतो. 24 किलोचा लॉस होतो. आणि गाईचा जो लाईफ स्पॅन आहे, जी जिवंत राहण्याची कॅपॅसिटी आहे, दूध देण्यासाठी तिला जेवढा वेळ कळपामध्ये राहावं लागतं, त्याच्यामध्ये जवळपास 7 दिवसाची घट होते. 7 दिवसाची घट होते. ठीक आहे. आता त्यामुळं आपण फार लक्ष देणं गरजेचं आहे की जेव्हा आपल्याजवळ आपल्याजवळ जेव्हा होस्टेन फ्रिशियन गायी आहेत किंवा तयार होत आहेत आणि आपण त्याला चांगल्या प्रतीचं उच्च दर्जाचं सिमेंट लावत आहोत, तेव्हा ते सिमेंट लावताना हे गरजेचं आहे की जेव्हा त्यांच्या मुली होतात त्या मुलींना तेच सिमेंट पुन्हा लागायला नको, किंवा कमीत कमी त्या वंशावळ मधलं पण लागायला नको, थोडंसं दूरचं लागायला हवं. ठीक आहे, जेणेकरून इनब्रीडिंगचे चान्सेस मिनिमाइज करता येतील. इनब्रीडिंग हळूहळू वाढते, एकदा का वाढायला लागली की झपाट्यानं वाढायला लागते. ठीक आहे, कारण इट्स व्हेरी सिम्पल, सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना चांगल्या तऱ्हेनं माहिती आहे. आपल्याकडे पण वंशावळ ठेवायचे, पहिल्यांदा माणसामध्ये पण वंशावळ ठेवायचे. भाट म्हणून हे होतं की ते सगळं काही लिहून ठेवायचे, आणि अजूनही असतील, आणि ते सायंटिफिक आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे ॲनिमल्सची पण वंशावळ ठेवणं फार गरजेचं आहे, आणि इनब्रीडिंग थांबवण्यासाठी तर अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला इनब्रीडिंग कशी थांबवावी यासाठी तुम्हाला सायरची समरी जी तुमच्या स्ट्रॉवर लिहिलेली असते, ती समरीचं रेकॉर्ड ठेवणे, त्याचा फोटो घेणे, त्याला गुगलमध्ये चेक करणे, वगैरे 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 प्रकार. आणि जेव्हा पुन्हा त्याची कालवड येणार, तिला जेव्हा भरवायचं असेल तेव्हा तीच चूक ना करणे, म्हणजे डोंट यूज द सेम सायर. ठीक आहे, पुन्हा तो सायर यूज करायचा नाही, किंवा त्याचा भाऊ यूज करायचा नाही, किंवा त्याचा बाप यूज करायचा नाही, कुठलं तरी दूरचा. आणि सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. आपण पैसे देतो ना, आपण बेसिकली गाईला भरवायला पैसे देतो. तर पैसे देतो, तर जो आपल्याला विकत आहे त्याला आपल्याला विचारण्याचा 100% अधिकार आहे, आणि त्यालाही ते सांगण्यासाठी तो बाध्य आहे. पुष्कळ लोक इन्फॉर्मेशन लपवतात, लपवायला नाही पाहिजे. ठीक आहे, पुन्हा जी बाई इंटरॅक्शनची जेव्हा आपण गोष्ट करत होतो की नेदरलँड्स किंवा USA मध्ये तयार झालेला सिमेंट तुम्ही इथं वापरता, आणि ठीक आहे, कारण त्याची कॅपॅसिटी चांगली आहे, 50-60 किलो दूध देतो. तुम्हाला खरंच आवश्यकता आहे का? 50-60 किलो दूध देणारी जर कालवड तुम्ही तयार केली आणि उन्हाळ्यामध्ये जर ती धापा द्यायला लागली, तिला घाम फुटायला लागला, तिचं 300 लिटर 300 दिवसाचा जो दुधाचा एक हे असतो, ग्राफ असतो, तो 100 दिवसावर येऊन जर ते थांबलं सगळं, असं जर झालं तर तुम्हाला किती मोठा लॉस आहे. या गोष्टी आपण कधी विचार केला आहे का? तुम्हाला सरासरी एक ब्रीडिंग गोल तयार करणे, अकॉर्डिंगली ॲनिमलची इकॉनॉमिक व्हॅल्यू तयार करणे, आणि त्याच्याच अनुषंगाने ब्रीडिंग प्रोग्राम चालवणे, आपल्या आपल्या गोठ्यामध्ये पॉसिबल असेल तर एखाद्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने. मी ऐकलं आहे की पॉवर गोठा एक चांगलं सॉफ्टवेअर आहे. मी बघितलं नाही, मात्र जर असे सॉफ्टवेअर्स असतील किंवा नसतील तर तुम्ही एक्सेलमध्ये ठेवा, वहीवर ठेवा. तुमचा एक खूप छान छान ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये डिस्कस करा. तुम्ही एखादं सॉफ्टवेअर आजकाल फार कमी किमतीमध्ये डेव्हलप पण होतं, डेव्हलप करू शकता. अशा प्रकारचं आपण करू शकतो. ठीक आहे, पुन्हा तिकडचे तुम्ही सिमेंट जेव्हा आणता तर ते अल्टरनेटिव्हली तुम्ही इंडियन जे बुल्स आहेत, HF किंवा HF क्रॉसब्रेड्स, जसं आता बघा की NDDB मोठ्या प्रमाणात काम करतात, खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. बायफ, SAG, ह्या संस्था ह्याच्या फार मोठ्या प्रमाणात काम करतात. इव्हन ST जेनेटिक्स सोबत आजकाल बायफ काम करते, किंवा इव्हन ABS जिनस सुद्धा बाहेर चाललेले इम्पोर्टेड किंवा ते स्वतः पण बुल इथे ठेवायला लागलेले आहे. प्रिफर करा, बोला, आणि नंतर आपल्या गाईला भरवा. गाय माझावर आली म्हणून भरवायचंच म्हणून मी क्रॉसब्रेड गाईला, मी ऐकलं की इव्हन लोक गिरने पण भरवतात. असं जर झालं तर मग कसं होणार? गाय दूध द्यायला लागेल, हो, गाय दूध द्यायला लागेल, मात्र जी कालवड तयार झाली, जी येणारी गाय आहे, येणारी पिढी आहे, ती तुम्ही बर्बाद केली. एकदा का जर येणारी पिढी बर्बाद केली तर मग संपलं सगळं. ते असं व्हायला नको. जेनेटिक्स फार सोपं आहे, फार सोपं आहे. आज तुमच्याजवळ जे काही आहे ते तुम्हाला उद्या त्यापेक्षा बेटर क्वालिटीचं असायला हवं. मी छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो की बघा, हा एक कळप आहे, हा कळप आहे, आणि या कळपाचा हा वंश पहिला वंश आहे. ठीक आहे,
या पहिल्या वंशाचा जो ॲव्हरेज आहे तो जवळपास 15 किलोचा आहे. ठीक आहे, 15 किलोचा ॲव्हरेज आहे. आणि तुम्हाला येणाऱ्या जनरेशनमध्ये तुम्हाला जवळपास त्याचा ॲव्हरेज वाढवायचा आहे, 20 किलोचा करायचं. तर काय करायचं तुम्हाला, बेसिकली या साईडचे जे ॲनिमल्स आहे ज्यांचं ॲव्हरेज चांगलं आहे, तुमच्या हाती फक्त फिमेल सिलेक्ट करणंच आहे, तुम्ही मेल आणि बाहेरचा घ्या. तर तुम्ही घ्या आणि नवीन पिढी तयार करा. नवीन पिढी जेव्हा तुम्ही तयार करा, त्याचा ॲव्हरेज जो आहे दुसऱ्या पिढीमध्ये, दुसऱ्या वंशावळीमध्ये तो वाढून 20 किलोचा होईल जवळपास. आपण अंदाज सांगत आहे. तुम्हाला आणखी वाढवायचा आहे ना, तुम्ही पुन्हा इकडचे जे ॲनिमल्स आहेत ज्यांचं ॲव्हरेज जास्त आहे, ज्यांचं मिल्क प्रोडक्शन जास्त आहे, त्यांना ब्रीडिंग पॅरेंट्स म्हणून सिलेक्ट करा रिप्लेसमेंटसाठी. ठीक आहे, रिप्लेसमेंटसाठी. आणि तुमचं ॲव्हरेज 25 किलो होईल. तुम्ही बघा की त्याचं जे सरासरी आहे ती प्रत्येक वंशावळीला जवळपास 5-5 किलोने वाढू शकते. हे शक्य आहे. 3-4 गायीमध्ये होत नसतं. म्हणूनच एक कळप असावा, 20-25 गायी असाव्या आपल्या गोठ्यामध्ये असाव्या. नसेल 5 गायीपासून सुरुवात केलं तरी चालेल. मग तेव्हा आपण कळप म्हणून मी आणि माझं गाव किंवा माझे 4-5 शेतकरी बांधव यांना सगळ्यांना मिळून आपण एक कळप नावाची संकल्पना देऊन हे जेनेटिक इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम आपण चालू शकतो. मात्र फार गरजेचं आहे सेल्फ सफिशियंट होणं, एस्पेशली गायी, एस्पेशली कालवडी तयार करण्यासाठी. इव्हन मला तर असं वाटतं बिईंग अ ब्रीडर की स्वतःचा बुल का नको, स्वतःचा वळू का नको. मात्र स्वतःचा वळू बेसिकली काय की स्वतःचा वळू तयार करणे हे इतकं सोपं काम नाही. आता त्याला वेळ लागतो. मात्र जर स्वतःचा वळू जर तुम्ही तयार करू शकले तर यू कॅन बिकम सेल्फ सफिशियंट. आणि सेल्फ सफिशियंट बनल्यानंतर तुम्ही म्हणजे त्याच्यासारखं दुसरं काही चांगलं नाही. त्यासाठी पण शक्य आहे की जर तुम्ही समजा तुमच्याकडे 10-15 शेतकरी असतील आणि सगळ्यांकडे काही गायी असतील आणि बुल पण तयार झाले, कारण की तुम्ही चांगला इम्पोर्टेड सिमेंट तुम्ही वापरलाय, त्या सिमेंटपासून तयार झालेले नर, त्यांना प्रत्येकाने एक नर आपला द्यायचा, कोणीतरी त्याला सांभाळायचं आणि एका विशिष्ट एजमध्ये त्यांचं सिलेक्शन करायचं. त्यापैकी टॉप बुल्स बेस्ड ऑन देअर पॅरेंट्स इन्फॉर्मेशन, त्यांच्या आई वडिलांची इन्फॉर्मेशन वरून त्यांना सिलेक्ट करायचं, त्यांच्यापासून ब्रीडिंग करवायची. ब्रीडिंग केली, तुम्हाला प्रत्येक बुलच्या खाली जवळपास 5-6 फिमेल्स मिळाल्या, त्यांना ब्रीडिंग केली, त्यांच्या मुली आल्या, मग त्यांनी दूध द्यायला सुरुवात केली. 2 पिढ्या गेल्या. ठीक आहे, दुसऱ्या पिढीमध्ये तुम्हाला कळेल की हा जो मी बुल वापरला, टॉप नंबर 1, टॉप नंबर 2, टॉप नंबर 3, 4, 5, यापैकी कुठला बुलच्या मुली सगळ्यात जास्त दूध देतात. हा जर एकदा ॲव्हरेज तुम्हाला मिळाला तर त्याच्यानंतर तुम्ही त्या 5 पैकी टॉप 2 सिलेक्ट करू शकता. सोपं कसं आहे की आता तो बुल मेला तरी चालतं, कारण तुम्ही त्याचं सिमेंट स्टोअर करून ठेवू शकता. ठीक आहे, तो बुल इन केस मेला तरीही प्रॉब्लेम नाही, कारण तुमच्याकडे त्याचं सिमेंट आहे, तुम्ही त्याला फ्रीज करून ठेवलं. तुम्हाला कळालं उद्या की जो बुल सिलेक्ट केलेला आहे त्याचं सिमेंट माझ्याकडे आहे आणि त्याची कॅपॅसिटी एवढी आहे, देन तुम्ही त्याला प्रचंड प्रमाणात वापरू शकता. शुअर, म्हणजे एकदमच. आता कसं आहे की जेव्हा अशा प्रकारचे बुल्स असतात तेव्हा आपल्याकडे आणखी टेक्नॉलॉजीज आहेत, क्लोनिंग सारखी टेक्नॉलॉजी आहे. अशा बुल्सचा आपण क्लोन सुद्धा तयार करू शकतो. ठीक आहे, जर आपल्याला प्रूव्हन बुल्स मिळाले तर इव्हन वी कॅन मेक क्लोन्स आउट ऑफ दॅम. ठीक आहे, तर स्वतःचा वळू सुद्धा एखाद्या ब्रीडर्स ऑर्गनायझेशनने तयार करणं गरजेचं आहे. नटशेल मध्ये मला असं सांगावं असं वाटत असते की हिरकणीसारखा प्रकल्प, फक्त हिरकणी म्हणून नाही, कुठलाही प्रकल्प जेव्हा आपण राबवतो तेव्हा स्वतःची ब्रीडर्स ऑर्गनायझेशन असणे फार गरजेचं आहे. कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. ब्रीडिंग प्लॅन हा बॉटम अप, खालून वरपर्यंत असणं गरजेचं आहे, एका पिरामिडच्या स्वरूपामध्ये. आपली डिपेंडन्सी कुठल्याही संस्थेवर 100% असणं हे फार चुकीचं आहे, कधीही नसावे. ठीक आहे, आपल्या मॅनेजमेंटमध्ये बघा, आपण इथे मॅनेजमेंटचा एकही इश्यू आपण इथे डिस्कस केला नाही, कारण त्यातला मी एक्सपर्ट पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो फार मोठा आणि महत्वाचा विषय आहे. तुम्ही त्याला किती खायला घालता. आता बघा, सोपं सांगायचं म्हणजे की दुधाचा जेवढा खर्च असतो दूध तयार करायला, 1 किलो दूध तयार करायला, त्यातला 50% खर्च म्हणजे त्याचं बेसिकली न्यूट्रिशन. ठीक आहे, तुमचा 50 पेक्षा जास्त टक्के खर्च तुमचा त्याच्या न्यूट्रिशनवर होतो. मग हेल्थ केअर, हाऊसिंग, वॉटरिंग, ट्रीटमेंट, एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. एखादी हिट मिस झाली गेले 21 दिवस, असं नको व्हायला. म्हणून मॅनेजमेंट, रिप्रोडक्शन मॅनेजमेंट, हेल्थ केअर, या गोष्टी पण तुम्हाला तुमच्या या जेव्हा तुम्ही ब्रीडिंग ग्रुप फॉर्म करत आहे त्या ब्रीडिंग ग्रुपमध्येच या गोष्टी तुम्हाला अंतर्भाव त्यांचं करावं लागेल. आणि हळूहळू तुम्हाला त्याची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवावी लागेल.
आणि त्याच्यातूनच तुम्ही या हे जे तुमचं महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हे पूर्णत्वास जाऊ शकतो. मला खात्री आहे पूर्णत्वास जाऊ शकतं, कारण इट्स रिअली ऑन वेल प्लॅन्ड सायंटिफिक प्लॅटफॉर्म आपण बोलत आहे की हे होऊ शकतं, शक्य आहे. तर धन्यवाद. मला बस एवढंच माझ्याकडे होतं बोलायला बेसिकली. त्यामुळं परंतु मला तरी सुद्धा सांगावं लागेल की ब्रीडिंग इज पॉसिबल, ब्रीडिंग, सायंटिफिक ब्रीडिंग इज पॉसिबल. लोकांनी केलेलं आहे सगळ्या ठिकाणी. आपल्या इथे आपण शेतकऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट मनापासून खरंच आजपर्यंत एवढ्या तळमळीची कधी नव्हती जेवढी हरियाणा पंजाबमध्ये खरंच होती. तेवढे आपल्या इथे एवढ्या तळमळीची कधी नव्हती कदाचित. किंवा आपल्याकडे सायंटिफिक टूल्स मिसिंग होते, आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं महत्व माहीत नव्हतं, रेकॉर्ड किपिंगचं महत्व माहीत नव्हतं, कम्प्युटर्स नव्हते, कम्युनिकेशन नव्हतं, सिमेंट कुठून आणायचं माहीत नव्हतं, इम्पोर्टेड सिमेंटचा बॅन होता, चांगल्या प्रतीचं वळूचं सिमेंट पण अवेलेबल नव्हतं, भरपूर गोष्टी होत्या. त्यामुळे कदाचित आपण मागं पडलो. मात्र आता पडणार नाही, कारण आता या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आताही जर आपण फेल झालो तर मग भविष्यात आपण कधी पुढे येणार नाही. त्यामुळं आता फेल आपण होणार नाही. ठीक आहे. तर हा मला हे आहे. धन्यवाद. काही तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही टाकू शकता. मी काही इनबॉक्समध्ये बघतो की काही जर मला इथं कोणी प्रश्न टाकले असतील तर आपण त्याबद्दल बोलू. आता बघा की एक प्रश्न आलाय की व्हाय कर्नाटका फार्मर्स हॅव डेव्हलप्ड देअर क्रॉस ब्रेड बिकॉज ऑफ द अवेलेबिलिटी ऑफ गुड जर्मप्लाझम थ्रू CPFPTI अँड नंदिनी सिमेंट स्टेशन. ते आपण हा विषय पहिल्यांदाच जवळपास मला वाटतं याच्याबद्दल चर्चा केली की जेव्हा तुमची आवश्यकता असते ना तुम्हाला, तेव्हा आवश्यकता हे आविष्काराची जननी आहे. तुम्ही जर त्या एरियामध्ये गेला असेल, कोलार सारख्या एरियामध्ये गेला असेल, तर तुम्हाला जाणवेल की जर क्रॉस ब्रीडिंग नसेल, नाही तिथे जर दुग्ध व्यवसाय नाही, तर मग तिथे काहीच नाही. ठीक आहे. आणि ही जेव्हा नीड त्यांना कळाली तेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये खूप जास्त त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. एवढंच नाही तर तिथे इव्हन एज्युकेटेड फार्मर्स, चांगले चांगले प्रोफेशनल्स, त्यांनी आपला पैसा गुंतवणूक करून या विषयाकडे ते आलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी की दुग्ध व्यवसाय हा ट्रॅडिशनल वेनेच करायचा, हा त्यांनी कधीच या गोष्टी सोडून दिलेल्या आहे. दुग्ध व्यवसायामध्ये फायदाच व्हायला हवा, डेफिनेटली फायदा व्हायला हवा, त्याचं गणित असायला हवं, त्याच्यामध्ये किती पैसा टाकला किती नाही हे पण माहीत असायला हवं. नक्की काही सरकारी संस्थांनी तिथे त्यांना हातभार केलाच. मात्र त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी म्हणजे तुम्हाला आता इव्हन जेव्हा भारतामध्ये इम्पोर्टेड सिमेंट आणायला मनाई होती तेव्हा सुद्धा लोकांनी कुठल्या ना कुठल्या तऱ्हेनं इम्पोर्टेड सिमेंट आणलंय. ठीक आहे. ते कुठलीही तरह असो. त्यामुळं तिथे आवश्यकता होती आणि आवश्यकता असताना एंटरप्रेनर्सने तिथे जंप घेतली आतमध्ये आणि आपला ग्रुप फॉर्म करून क्रॉसब्रेड्स तयार केला. दुसरी गोष्ट त्यांनी डिपेंडन्सी सोडली. ते कधीही उत्तर भारतावर डिपेंड राहिले नाही की चला मला गाय घ्यायची आहे, मी हरियाणाला जाईल, असं त्यांनी कधीही केलं नाही. आणि हे न केल्यामुळं त्यांना स्वतःची गाय तयार करण्याची आवश्यकता जाणवली आणि म्हणून ते करू शकले. आज आपला शेतकरी जेव्हा त्याला गाय घ्यायची असते तेव्हा त्याची सरळ धाव असते बँगलोर किंवा हरियाणा पंजाब. का? ते शक्य नाही ना. तुम्ही प्रत्येक वेळेस जर असे धावत असाल, आज तुमची ऐपत आहे, भरपूर शेतकऱ्यांची नाही, मग तुमच्याकडची 2-3 किलोची गाय तुम्ही कुणाला आणखी दुसऱ्याला देणार वगैरे वगैरे प्रकार. त्यापेक्षा असं का नाही करत की आपल्याकडे सगळ्या गायीच चांगल्या असाव्या. आणि मी जेव्हा माझ्या गायी मला काढायच्या असतील तेव्हा मी माझ्या ज्या मला चांगल्या नाही वाटत त्या सुद्धा दुसऱ्यासाठी चांगल्या असाव्या. म्हणजे माझ्या कळपाचा ॲव्हरेज जर 30 किलो आहे तर मी त्याला 20 किलोच्या खालच्या काढू आणि ज्याचा कळपाचा ॲव्हरेज 10 किंवा 7 किलो आहे त्यांना त्या घ्याव्या, असं होऊ शकतं. त्यांच्याकडे झालं, आपल्याकडे सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. वामन गायकवाड म्हणतात की काय म्हणतात, बेसिक आणि आधुनिक माहितीची सांगड घालत ब्रीडिंगचे महत्व वगैरे वगैरे वगैरे. ओके. अच्छा. कमेंट्स. आता बघा, एक हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हे हिंमत केली हा प्रश्न विचारायची, त्याबद्दल खरंच आपलं कौतुक आहे. ठीक आहे. प्रश्न असा आहे की जर्सीला HF वापरू का? ठीक आहे. आता कसं आहे की ज्याने बेसिकली गोठा बघितला नसेल तो कधीच म्हणणार नाही की असं करा म्हणून. ठीक आहे. कारण कसं आहे की दोन वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट गायी आहेत
आणि HF ला जर्सी वापरायची का किंवा जर्सीला HF वापरायची का, या गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा एकदम आपलं हे होतं की व्हाय, का बरं असं करायचं. मात्र तुम्हाला मी सांगतो की सगळ्यात महत्वाचं आता कसं आहे की आपण इथे फक्त हिरकणीबद्दल जर बोलत असू, डेफिनेटली नो. हिरकणीमध्ये तुम्हाला HF ची क्रॉसब्रीड बनवायची आहे. इंडिव्हिज्युअल प्रश्न जर असेल तर तुमच्या ब्रीडिंग गोलवर डिफाईन करते. ठीक आहे. जर्सी ही आपल्या कंडिशनसाठी जास्त अडॅप्टेबल आहे रादर दॅन HF. तुमच्याकडे जर हाय प्रोड्युसिंग HF असेल, खूप जास्त हाय प्रोड्युसिंग HF असेल, त्याला नॉर्मलाइज करायचं असेल, शुअरली यू कॅन, बट गार्डेड. असं हिरकणीमध्ये व्हायला नको डेफिनेटली. ठीक आहे. मी भरपूर फार्मर्स बघितले आहेत ज्यांच्याकडे HF आणि जर्सी या दोन्ही गायी असतात. मी स्वतः बघितलं आणि पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हा मला खरं आश्चर्य वाटलं की वाय दिस. आणि मात्र त्यांची एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे की माझा मेन उद्देश आहे दूध मिळणे. आय डोंट केअर अबाउट द ब्रीड ऑफ द ॲनिमल. जर तुमच्यामध्ये एवढी बोल्ड स्ट्रॅटेजी असेल की आय केअर ओनली अबाउट द ट्रेड, नॉट अबाउट द ॲनिमल्स ब्रीड, देन यू कॅन डू इट. मात्र हिरकणीबद्दल नक्कीच नाही. आणखी हे बघा, आपल्या गोठ्यातील गाईला उच्च दर्जाचे सिमेंट भरल्याने होणाऱ्या कालवडीच्या दुधात आईपेक्षा किती जास्त फरक असेल. असं आहे विभीषण साहेब की तुमच्या गाईची जी क्षमता आहे दूध देण्याची ती तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. आणि तुमची जे कालवड आहे त्या कालवडीमध्ये त्या गाईचे 50% गुणधर्म आलेले आहेत. 50% चालेल, 100% नाही. तुमची गाय जर 20 लिटर दूध देत असेल तर ते 20 लिटर दूध देण्याचा एक सेट तुमच्या कालवडीमध्ये आला. आता तुमची कालवड म्हणजे तुमची गाय जेव्हा भरवायची होती तेव्हा तुम्ही कुठल्या दर्जाचं सिमेंट वापरलं. तुम्ही जर 10 किलो दूध देणाऱ्या बुलचं सिमेंट वापरलं तर तुमची कालवड 15 किलोवर येऊन थांबेल. जर तुम्ही 30 किलो दूध देणाऱ्या बुलचं सिमेंट वापरलं तर तुमची कालवड तुमच्या गायीपेक्षा 5 किलो वर जाईल. सिंपल गणित आहे. आता बघा याच्यामध्ये काय आहे की आपण फार सोप्या भाषेत बोलतो, एवढं सोपं नसतं. कारण कसं आहे की आतमध्ये हेट्रोसिस असतो, कधी मेंडेलियन सिग्रिगेशन होतं. भरपूर गोष्टी असतात ज्या आपण इथे इन डिटेल्स आपण डिस्कस करू शकत नाही जेनेटिक्सच्या. मात्र तरी सुद्धा सरासरी 10 किलो 20 किलो तर तुम्हाला 15 किलोचं ॲव्हरेज मिळेल. 5 किलो तुमची जी कालवड आहे ती वरची राहील, प्रोव्हायडेड तुम्ही तिला चांगलं एन्व्हायरमेंट देता. त्यामुळे तुम्हाला जर कालवडीची गुणवत्ता मोजायची असेल तर तुम्हाला गायीसोबतच त्या गायीला ज्या वळूने तुम्ही भरलेला आहे त्याची पण गुणवत्ता माहिती असणं फार गरजेचं आहे बरं का. आणि ती गुणवत्ताच नाही तर ती तुम्हाला गुणवत्ता शोधावी लागेल. ठीक आहे. त्या गुणवत्तेसाठी तुम्हाला त्या प्रतीचा वळू डिफरंट कंपनी सोबत डिस्कस करून फक्त दुधासाठीच नाही, त्याची मस्टॅटिस न होण्याची कॅपॅसिटी, त्याचे मागचे पाय किती छान आहेत, त्याचा अँगल कसा आहे, त्याची कास कशी आहे. ठीक आहे. नराला कास नसते पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये कास तयार करण्याचे जे गुणधर्म आहेत डीएनए मध्ये ते कसे आहेत वगैरे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गुणधर्मांवर त्याची जी सायर समरी आहे त्याचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि पुन्हा एक, हे सगळं करताना ही सगळी तयारी तुम्हाला अगोदर करावी लागेल. गाय माझी माझावर आली त्यानंतर जर मी म्हणजे तहान लागल्यानंतर जर मी विहीर खोदायला सुरुवात केली तर तुमची एक सायकल मिस होईल. 21-22 दिवस तुम्ही पुन्हा त्या गायीला फ्री मध्ये खाऊ घालाल. असं व्हायला नको. गाय एकदा व्यायली की पुन्हा ती 3-4 महिन्यामध्ये ती पुन्हा ब्रीडिंगसाठी तयार झाली पाहिजे. ठीक आहे. या सगळ्या मॅनेजमेंटच्या गोष्टी आहे, आपण ते डिस्कस केल्या नाही. मात्र या गोष्टींकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देणं फार गरजेचं आहे. साहिवाल क्रॉस ब्रीडिंग आणि कसं आहे की बघा आपण इथे बेसिकली फार फोकस्ड आहोत त्यामुळं आय डोंट नो, परंतु मला हे सांगावंसं वाटतं की जर आपल्याला प्युअर ब्रीड्समध्ये इंटरेस्ट असेल ना तर मग क्रॉस ब्रीडिंगमध्ये जाऊ नका. दिस इज नॉट फॉर हिरकणीला सांगत नाही आम्ही. एखाद्या शेतकऱ्याला जर गीर आणि साहिवाल जर ठेवायचे असेल तर त्या गायी चांगल्या आहे, आपण त्यामध्ये सिलेक्शन केलंच नाही. सिलेक्शन न केल्यामुळे आपल्या गायींची गुणवत्ता वाढली नाही. गीर, नेल्लोर जर ब्राझीलमध्ये जाऊन एवढं हाय क्वालिटी दूध देऊ शकते तर आपल्या इथे का नाही, कारण आपण सिलेक्ट नाही केलं. हो ठीक आहे ना. तसं IIT मधले स्टुडंट्स का हुशार असतात आणि लोकल इंजिनिअरिंग मधले एवढे हुशार का नसतात, कारण IIT मध्ये जाणारा इंजिनिअरिंग स्टुडंट हा लाखोची कॉम्पिटिशन सिलेक्ट क्रॅक करतो, मग 100 सिलेक्ट होतात.
आणि लोकल इंजिनिअरिंग कॉलेजला जेव्हा कुठलंच ऍडमिशन मिळत नाही, मोस्टली आय एम नॉट टॉकिंग अबाउट ऑल, तेव्हा तो तिथे जातो. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेमध्ये फरक तर राहणार ना. तर तेच आपल्या इथे झालेलं आहे. आपण साहिवालला सिलेक्टच केलं नाही. त्यामुळे त्याची गुणवत्ता जिथे आहे तिथे आहे. आपल्याला 1000 साहिवालमधून टॉप 10 सिलेक्ट केल्यानंतर त्यांची ब्रीडिंग केली तरच आपल्याला काहीतरी मिळेल. ठीक आहे. हे बघा, रिव्हर्स क्रॉस ब्रीडिंग अँड इट्स वर्स इफेक्ट कसं आहे बघा, की कुठल्याही ब्रीडिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला वर्सच इफेक्ट मिळेल असं नाही आहे बेसिकली. तुम्हाला तुमचं जर ब्रीडिंग गोल माहित आहे, देन यू कॅन ऍक्च्युअली डिफाईन की तुम्ही ब्रीडिंग करता 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 95 वर आले. यू कॅन गो वन स्टेप बॅक. तुम्ही बाहेर मागं जाऊ शकता. तुम्ही रिव्हर्स क्रॉस ब्रीडिंग करू शकता. तुमचं दूध होऊ शकते 50-35 पर्यंत येईल, बट 35 पर्यंत आल्यानंतर त्या जनावरांना मस्टायटिस होणार नाही, त्या जनावरांना गरमीचा त्रास होणार नाही. त्यामुळे रिव्हर्स क्रॉस ब्रीडिंग हे नेहमीच वाईट नसतं. ठीक आहे. तुमचा ब्रीडिंग गोल काय आहे तुम्हाला ते पहिल्यांदा जर कळालं ना, तर मग तुम्ही स्वतःच तुमची स्ट्रॅटेजी तयार करू शकता. त्यामध्ये इतका विशेष फरक पडणार नाही. तर 10 लिटर गाईची 20 लिटर कडे वाटचाल कशी करता येईल? आपण आताच बघितलंय की बघा, 10 लिटर गाईची 20 लिटर कडे वाटचाल तिच्या जन्मात शक्य नाही. ठीक आहे, म्हणजे त्या गाईच्या जन्मात तरी शक्य नाही, मात्र त्या कळपामध्ये शक्य आहे, तुमच्या गोठ्यामध्ये शक्य आहे. ते कसं? आज तो कळप 10 लिटरचा जर सरासरी दूध देतं, त्यामधलं तुम्हाला नवीन कालवडी जेव्हा घ्यायच्या आहे ना, त्या कालवडींची क्षमता 10ची 15 करता येते. कशी करता येते? या आज जर ज्या तुमच्याकडे गायी आहेत त्यांच्यामधल्या टॉप 30% किंवा म्हणजे अशा निवडा आई वडील बनण्यासाठी ज्यांची कॅपॅसिटी, ज्यांचा ॲव्हरेज सिलेक्शन डिफरन्शियल हा ॲव्हरेजपेक्षा 5-10 लिटर जास्त आहे. आणि बुल्स सुद्धा त्याच याचा निवडा. ठीक आहे ना. बुलची पण जी कॅपॅसिटी आहे ते पण तुमच्या ॲव्हरेजपेक्षा 10-20 लिटर जास्त असू दे. तुमची कालवड चांगली आहे. त्या कालवडी जेव्हा आई बनतील तेव्हा सुद्धा हेच गणित वापरा. त्या कालवडीची कॅपॅसिटी जर 15 किलो आहे, तर तुम्ही त्यांना जो बूल वापरत आहे तो 25 किलोचा वापरा. ठीक आहे. एकदम 5 किलोला 50 किलोचा लावू नका. हळूहळूच होणार, मात्र होणार. आणि ही असं सिंपल गणित आहे. याच्यामध्ये काही फार मोठं विज्ञान आहे. ठीक आहे. मात्र रॉकेट सायन्स नाही आहे. म्हणजे तुम्हाला एकदम चंद्रावर किंवा मंगळावर रॉकेट पाठवावं लागेल एवढं गणित करावं लागत नाही. सोपं सोपं गणित आहे. आणि आपल्या आई-वडिलांनी, आपल्या पंजोबांनी, आजोबांनी केलेलं आहे. एक आणखी मला गोष्ट सांगावीशी वाटते. जेव्हा पण आपण या धंद्यात पडतो ना, नवीन पिढीचं काय असतं की आपल्याला वाटतं आपण शिकलो त्यामुळं मला माझ्या वडिलांपेक्षा, जसं आपण माहिती आहे 8व्या वर्गात आल्यानंतर आपल्याला आपला बाप मूर्ख वाटायला लागतो. जेव्हा आपण बाप बनतो तेव्हा आपल्याला कळतं की नाही, माझ्या वडिलांनी जे केलं ते खरंच फार मोठं कार्य होतं. तर हे आपल्यासोबत या धंद्यामध्ये पण होतं. आता जर आपण 4 डिग्री घेऊन जर आपण या धंद्यात पडलो, इकडच्या तिकडचा ब्रीडिंग प्रोग्राम बघितला की चला न्यूझीलंडमध्ये हे होत आहे, ऑस्ट्रेलियामध्ये ते होत आहे, तर आपण होऊ शकते की आपल्या आई वडिलांना किंवा आजोबा पंजोबांना मूर्खात काढू, वेळात काढू, असं करू नका. त्यांचं जे नॉलेज आहे ना, त्यांनी पुस्तकं वाचले नाही, मात्र त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. ते तुम्हाला मदत करू शकतील की बाबा रे, हा सीझन टाळ, आता ब्रीडिंग करू नकोस, गरमी आहे, पावसाळ्यामध्ये पाय खराब होतात, चिखल होतो, इथं असं असं टाळ, शेड कसं कर, याचा कसा अँगल ठेवायचा, पाणी कसं असू द्यायचं, झाडं कुठं लावायचे, वगैरे वगैरे, किती खाऊ घालायचं, एखादं कुरण असेल तर कुरणात पाठवायचं की नाही पाठवायचं. एवढंच नाही, तर ते तुम्हाला ॲनिमल सिलेक्ट करायला, कासेचा आकार आपल्याला सगळ्यांना माहीत नसतं ना. नवीन धंद्यात पडल्यानंतर कास कशाला म्हणतात हेच तर कळत नाही. ठीक आहे ना. तर काशीचा आकार कसा असावा, पाय कसे असावे, किंवा इव्हन तुमची म्हणजे देशी जनावरांमध्ये शिंग कसे असावे, वगैरे वगैरे भरपूर गोष्टी आपल्या जुन्या पिढीकडून शिकण्यासारख्या असतात आणि त्यांचं नॉलेजचा आपण फायदा घ्यायला हवा. ठीक आहे. त्यामुळे भरपूर बेनिफिट असतात. सोशल बेनिफिटच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो की याचा आपल्या धंद्यामध्ये 100% फायदा होईल नक्कीच. एक प्रश्न आहे, हाऊ मेनी जनरेशन्स आर रिक्वायर्ड टू मेक 20 लिटर्स टू 45 लिटर्स. मला वाटतं की हे आपण खूपदा डिस्कस केलेलं आहे. इट ऑल डिपेंड्स ऑन यू. मात्र कमीत कमी 2-3 जनरेशन याला लागतील, प्रोव्हाइडेड तुमचं एन्व्हायरमेंट चांगलं आहे. एन्व्हायरमेंट चांगलं नसेल तर मग काहीच होऊ शकत नाही. आता एक आहे की बऱ्याच वेळेस असं होतं की एआय करताना खूप हाय यील्डिंग टॉप बुलचं सिमेंट यूज करतो.
मात्र सेकंड लॅक्टेशन मध्ये एआय करताना त्यापेक्षा हायर बुल अवेलेबल नसेल तर काय करायला पाहिजे? प्रश्न फार छान आहे. आता खूप हाय म्हणजे किती? तुम्ही स्ट्रायकर वापरला किंवा आणखी एखादा चांगला बुल वापरला, 50 लिटर दूध आहे. ठीक आहे. आता होतं काय की त्यावेळी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्हाला. तुमची कालवड जी तयार झाली त्या कालवडीमध्ये त्या बुलचे ऑलरेडी गुणधर्म आहेत. आणि ती जर कालवड तुमच्या वातावरणामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये फिट आहे, दूध पण देते आणि तिला तिची लॅक्टेशन लेंथ सुद्धा 300 दिवस आहे आणि तिला गरमी सर्दीचा त्रास होत नाही वगैरे, मस्टर्डीज वगैरे होत नाही, सगळं ठीक असेल, देन यू कॅन थिंक ऑफ इम्प्रूव्हिंग द मिल्क यील्ड. ठीक आहे, मग तुम्ही वाढवू शकता मिल्क यील्ड. मात्र जर त्रास होत असेल, थोडंसंही कॉम्प्रोमाइज होत असेल, 300 दिवसाची लॅक्टेशन लेंथ जर 200 वर येऊन थांबली, तर मग इम्प्रूव्हमेंट करण्यात जाऊ नका, उलट तुम्ही त्याला कमी करू शकता. ठीक आहे. गोठा हा हेल्दी असावा, परफॉर्मन्स हे ॲव्हरेजचं असावं, एका दुसऱ्या गायीचं नाही. एका दुसऱ्या गायीचं नाही. माझ्याकडे 50 लिटरची गाय आहे, किती? 2, बाकीच्या 10 लिटरच्या, असं नको. ॲव्हरेज आपल्याला जो गोठ्याचा ॲव्हरेज आहे तो चांगला असायला हवा. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय होतं हाय यील्डर सोबत, युजली सगळे मोस्ट ऑफ द हाय यील्डर्स एकमेकांचे नातेवाईक असतात. त्याची पण काळजी घ्यायला हवी की एकदा तो वापरला की त्याचाच भाऊ किंवा बाप वापरायला नको. या गोष्टी काळजी घेणं फार आवश्यक आहे. आणि सायर समरी सदाशिव सर जे म्हटले की सायर समरी ठेवून, बट स्टील आय एम टेलिंग यू की सायर समरी तर इम्पॉर्टंट आहे, बट तुम्हाला किती समोर जायचं हे तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे तुमच्या अवेलेबल रिसोर्सेसनुसार. ठीक आहे ना, ते फार गरजेचं आहे. ओके, थँक्यू. मला वाटते भरपूर कमेंट्स इथे आला आहे. मोस्ट ऑफ द कमेंट्स रिपीटेड आहे. आय एम रिअली थँकफुल टू IDFA. IDFAच्या या मंचावर मला खरंच आनंद झाला आज येऊन, कारण मला म्हणजे माझे विचार इथे मांडता आले आणि दिनेश सर आणि त्यांची टीम किंवा वामन सर आणि सगळे जे इथे कार्यकर्ते आहेत, नितीन सर वगैरे, हा प्रकल्प खरंच एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि ज्या मार्गाने आपण या सायंटिफिक अप्रोचने इथे जात आहे त्यामध्ये मला गॅरंटी आहे की आपण यामध्ये सक्सेसफुल होऊ आणि याच्यासाठी माझ्या फार शुभेच्छा तुम्हाला. आणि मला ही संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. आणि काही प्रश्न असतील तर मी पुन्हा तुम्हाला इनबॉक्समध्ये, जर तुम्ही मला पाठवले प्रश्न तर मी त्याची उत्तरं तुम्हाला इनबॉक्समध्येच देऊ शकतो नंतर सुद्धा. थँक्यू व्हेरी मच.